अहिल्यानगर जिल्हा हा नव्या पद्धतीच्या राजकारणाचं विद्यापीठ होताना दिसतंय। दर महिन्याला काही ना काही राजकीय उलथापालथ होणारा जिल्हा म्हणून नगरची नवी ओळख तयार होतीये। मंगळवारीही नगर जिल्ह्यात एका माजी मंत्र्यांच्या कृतीने नव्या चर्चांना उधाण आलं। शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। खरं तर प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये येतील व त्यांनाच विधान परिषदेची उमेदवारी मिळेल, अहिल्यानगर लाईव्ह 24 ने 15 दिवसांपूर्वी सांगितलं होतं। आम्ही जे सांगितलं अगदी तसंच घडताना आता दिसतंय। 30 किंवा 31 मे रोजी प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करतील असं ठरल्याचं सांगितलं जात आहे। भाजप हा साधा सुद्धा पक्ष नाही। प्रत्येक निर्णय घेताना भाजप पुढच्या 10-15 वर्षांचं नियोजन करतं, हेही आम्ही वारंवार सांगितलं। आता प्राजक्त तनपुरे यांच्या पक्षप्रवेशाने किंवा थेट विधान परिषदेच्या संभाव्य उमेदवारीने भाजपने नगरकरांना आणखी एक धक्का दिलाय। प्राजक्त तनपुरे खरंच भाजप प्रवेश करतील का? त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा का वाढल्यात? भाजपने या जागेच्या विजयाचं काय गणित आखलंय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। मंगळवारी संध्याकाळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या स्वतःच्या फेसबुक प्रोफाईलचा फोटो बदलला। त्यांच्या डीपीला त्यांचे मामा जयंत पाटलांचा फोटो दिसला। शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष व स्वतःचे मामा जयंत पाटील यांचा फोटो तनपुरेंनी अचानक का लावला, हा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांसह नगरकरांना पडला। सध्या नगरचं राजकीय वातावरण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीमुळे चांगलंच तापलंय। प्राजक्त तनपुरे यांच्यासह अनेक दिग्गज या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। मंगळवारीच विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे हेही नगरमध्ये होते। 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे। या निमित्ताने चौंडी येथे जयंत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। याच कार्यक्रमाची माहिती पत्रकारांना देण्यासाठी ते नगरमध्ये आले होते। त्यावेळी त्यांनी सध्या सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकीबाबत भाष्य केलं। विधान परिषदेची उमेदवारी ही नगरमधील निष्ठावंत कार्यकर्त्यालाच मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। परंतु ही अपेक्षा व्यक्त करताना पक्ष काही वेगळा निर्णयही घेऊ शकतो असंही त्यांनी बोलून दाखवलं। प्राध्यापक राम शिंदे यांच्या या पत्रकार परिषदेपूर्वी विधान परिषदेसाठी इच्छुक असणारे सत्यजित कदम यांनीही त्यांची भेट घेतली होती। या भेटीनंतर विधान परिषदेला देवळालीचे नगराध्यक्ष सत्यजित कदम हेही इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। सत्यजित कदम व प्राध्यापक राम शिंदे यांच्या भेटीनंतर लगेच प्राजक्त तनपुरेंनी आपला सोशल मीडियाचा डीपी बदलला। सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी निष्ठावंतांना उमेदवारी मिळण्याची व्यक्त केलेली इच्छा आणि त्यानंतर लगेच प्राजक्त तनपुरेंनी बदललेला डीपी, यामुळे गोंधळ वाढला। मामा जयंत पाटलांचा डीपी ठेवून प्राजक्त तनपुरेंना नेमकं काय सांगायचंय या चर्चा सुरू झाल्या। खरं तर नगरची ही जागा अजित पवार पक्षाला की भाजपला यावर बराच खल झाला। ही जागा आता भाजपलाच मिळेल असं ठरल्याचं सांगितलं जात आहे। नगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपची ताकद पाहता ही जागा भाजपलाच मिळेल असा दावा केला जातोय। यात भाजपाकडून भानुदास बेरड, वसंत लोढा, सत्यजित कदम यांची नावे चर्चेत आहेत। माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांचेही नाव चर्चेत होते, परंतु त्यांनी स्वतः या चर्चेंना पूर्णविराम दिल्याचं सांगितलं जात आहे। विधान परिषदेत मागच्या दाराने जाण्याचा त्यांचा इंटरेस्ट नाही। याशिवाय मंगळवारी सायंकाळी देवळालीचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सभापती प्राध्यापक राम शिंदे यांची भेट घेतली। मंद दाराआड त्यांच्याशी चर्चाही केली। त्यापूर्वी सत्यजित कदम यांच्या पत्नीने विधान परिषद निवडणुकीसाठी अर्जही दिला होता। त्यानंतर लगेच काही वेळाने तनपुरेंनी डीपी बदलून सगळ्यांनाच भुचकळ्यात टाकले। 31 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चौंडीत येणार आहेत। कदाचित त्याच दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करतील असं सांगितलं जात आहे। राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून निवडणुकीतून माघार घेतली होती। त्यावेळीच त्यांना विधान परिषदेचा शब्द दिल्याचे सांगितले गेले। भाजप शब्दाचा पक्का असल्याने प्राजक्त तनपुरे यांनाच यावेळी संधी मिळेल अशी शक्यता वाढली आहे। तनपुरे हे मामा जयंत पाटील यांच्यामुळेच आतापर्यंत शरद पवार पक्षात राहिले होते, परंतु आता नगर जिल्ह्याच्या बदलत्या राजकीय समीकरणानुसार तनपुरेंनी आपले विचार बदलण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय। मामाच्या तत्वनिष्ठ राजकारणाची माफी मागून तनपुरेंनी भाजप प्रवेशाची तारीख निश्चित केली असावी, त्यामुळेच मामांचा हात जोडलेले फोटो त्यांनी लावला असावा अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत। राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरेंनी केलेल्या वक्तव्याचीही त्यावेळी चांगली चर्चा झाली होती। माझ्यासोबत पक्षात असणारे 3 जण राष्ट्रवादी अजित पवार पक्षात गेले, तिकडे त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले, मात्र दुसरीकडे आमच्यासारखी निष्ठा ठेवणाऱ्या राजकारण्यांचे राजकारण संपत चालले अशी खंत तनपुरेंनी त्यावेळी व्यक्त केली होती। 2024च्या विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव आला होता।
पण मला निष्ठा, तत्व याच्याशी प्रामाणिक राहावं असं वाटलं. पण सध्याचे राजकारण म्हणजे जो तत्वाशी जोडला राहील त्याचे राजकारण संपत आहे. या उलट जे तत्वाशी तडजोड करतात ते सत्तेत मोठ्या पदावरती जातात अशी स्थिती आहे, अशी खंत प्राजक्त तनपुरे यांनी बोलून दाखवली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये जाण्याच्या पर्यायाचा गांभीर्याने विचार करत आहेत अथवा त्यांनी त्यांचा निर्णय घेतला आहे, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. आता अगदी तसंच होताना दिसतंय. तनपुरेंच्या याच पक्षप्रवेशाचा दुसऱ्या बाजूने विचार केला तर भाजपही तनपुरेंना सोबत घेऊन मोठा डाव टाकत असल्याचं दिसतंय. भाजप तनपुरेंना आपल्याकडे घेऊन विधान परिषद निवडणुकीत दणदणीत विजयाची किंवा थेट बिनविरोध निवडणूक करण्याची संधी साधतंय असं दिसतंय. कारण तनपुरेंना भाजप प्रवेश देऊन उमेदवारी दिली तर विजयाचं गणित सहज जुळतं. संगमनेरमध्ये आमदार सत्यजित तांबे यांच्याकडे 27 नगरसेवक आहेत. थोरात, तांबे आणि तनपुरे हे एकमेकांचे नातलग आहेत. नेवासा नगरपालिकेत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे 11 नगरसेवक आहेत. गडाख व तनपुरे हेही एकमेकांचे नातलग आहेत. शेवगाव नगरपालिकेत घुले यांना मानणारे 8 नगरसेवक आहेत. घुले व तनपुरे हेही एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. तनपुरेंच्या स्वतःच्या राहुरी नगर परिषदेत त्यांनी 17 नगरसेवक निवडून आणले आहेत. याशिवाय पाथर्डीचे आमदार मोनिका राजळे, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हेही तनपुरे यांचे नातेवाईक आहेत. या सगळ्या गणिताचा विचार केला तर तनपुरे भाजपमध्ये आल्यावर ही निवडणूक बिनविरोध होईल किंवा थेट विक्रमी विजयाची ठरणार आहे. शिवाय तनपुरेंना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांनाच उमेदवारी देण्याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखेंचाही ग्रीन सिग्नल असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तनपुरेंनाच उमेदवारी मिळेल अशी सध्या तरी स्थिती आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला? तनपुरे खरंच भाजपमध्ये प्रवेश करतील का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.